Respected Pramod Nichide, Mr. Santosh Nichide, Principal of this college, school, Arvind sir and Swapna madam, respected teachers and my dear students. Today we are celebrating Science Day. All students gave their speech nicely. We are celebrating this day in the honor of Dr. C.V. Raman, as you know that. He was scientist in physics. He discovered effect of, we can call it as Raman effect. But do you know what is that Raman effect? A Raman effect is nothing but scattering of light. Scattering of photons. What is a photon? Nothing but it is a part of light. Photon is the smallest particle of light which can or which has the dual nature, particle as well as waves. Okay. This discovery declared by C.V. Raman, Dr. C.V. Raman on this day, 20th February, and hence he got a Nobel Prize in 1930. That's why in the honor of Dr. C.V. Raman, we celebrate this day as a Science Day. You got it? So many students gave their speech nicely. In that speech, explain about the limbu and mirchi, in the sense lemon and chili. ते कळालं का तुम्हाला काय आहे? Lemon consists of citric acid. Chili also. Okay? That's why what happens, we are in the superstition world. आपण अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांचा हा भाग आहे. Ancient time मध्ये, during the ancient time, म्हणजे आपले जे पूर्वज होते ते काय करायचे, अनेक गोष्टी करायचे, पण त्याच्या मागे रिझन होतं, सायंटिफिक रिझन. जसं आपण सांगितलं, घराभोवती आपण घराच्या समोर लिंबू मिरची लावतो, त्याचं रिझन काय आपण बघितलं. त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळे मच्छर येत नाही, हाऊस फ्लायज येत नाही, वगैरे वगैरे. वन ऑफ द स्टुडंट एक्सप्लेन अबाउट होम अँड हवन. इट प्युरिफाईज द एअर. गॉट इट? इट डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड ऑल these things are there. During the Corona period, we used to take care of ourselves, our family. बरोबर ना? आपण काय केलं? All of you pay attention here. During the Corona period, we do that. We did that all the things. आता करतो का? घराभोवती त्यावेळेस, घराच्या बाहेर त्यावेळेस बकेट असायचं, त्यामध्ये पाणी ठेवलेलं असायचं. बाहेरून आलो की हातपाय धुवायचो आपण आणि घरामध्ये एंटर करायचो. आता ते आपण बंद केलं. Each and every day is full of science. You must realize that. आपले जे पूर्वज होते, पूर्वी तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती, अजूनही त्या विलेजेसमध्ये, काही विलेजेसमध्ये ती प्रथा चालू आहे. घराच्या बाहेर पाण्यानं भरलेलं बकेट ठेवलेलं असतं. कोणी पाहुणा आला तर त्याला अगोदर हातपाय धुवायला देतात, तो गुळणा करतो, नंतर त्याला गुळ देतात खायला, उन्हातून आला असेल तर, आणि पाणी प्यायला देतात. ते काय? इट्स अ सायन्स. ते सायन्स आहे जे आपण कोरोना पिरियडमध्ये फॉलो केलं, आता करत नाही. आता शूज घालून डायरेक्ट मम्मीजवळ जातो, खायला दे. बरोबर? प्रत्येक दिवस हा सायन्सने भरलेला आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. अँड ॲपल इन अ डे कीप्स द डॉक्टर अवे. असं का म्हणतो? रोज एक ॲपल खाल्ला पाहिजे. खातो का आपण? खातो? नाही खात. खायला पाहिजे. व्हॉट्स द रिझन बिहाइंड इट? कीप्स द डॉक्टर अवे. म्हणजेच काय? ॲपल खाल्ल्याने डॉक्टर आपल्याला घाबरतो का? डॉक्टर जवळ येत नाही म्हणजे काय? वाय? व्हॉट्स द रिझन? सायंटिफिक रिझन इज देअर. अवर ब्लड कन्सिस्ट ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कंटेन आयर्न, Fe, and it is the carrier of oxygen. हिमोग्लोबिन कमी झाले तर ॲपल खायचे असतात, पालक खायचं असतं. पालक भाजी केली जाऊन खात नाही. आपल्याला काय लागतं? चायनीज आणि एक्सेट्रा. चालत नाही. इट इज, कॅन से, यू शूड टेक गुड फूड. ॲपल कापून ठेवला तो ब्राऊन होतो थोड्या वेळानंतर खाल्ला नाही तर. का असं होतं? वाय दिस हॅपन्स?
because it contains iron, becomes brown. It undergoes oxidation, form iron oxide. ओके, जास्त वेळ कापून ठेवलेलं ॲपल खायला नाही पाहिजे, कारण ते ब्राऊन होतं आणि काय तयार होतं, आयर्न ऑक्साईड. इट्स अ टॉक्सिक इन नेचर, पॉइझन नेचर. दॅट्स वाय यू शुड eat an apple every day so that it maintains the hemoglobin, it maintains the oxygen level in your body. Got it? असे प्रत्येक प्रश्न आपल्याला पडले पाहिजे की हे का ते का, असे जर प्रश्न पडत असतील तर आपल्याला सायन्स समजलं असं आपण समजतो. And it is very very necessary to study the science. Superstition, प्रत्येक गोष्टीची मग काही ना काही सायंटिफिक रिझन आहे, ते तुम्ही रिसर्च करा, तुम्हाला कळेल काय असं असतं. Our blood, its a pH is 7.4, near about slightly alkaline. We have to maintain its alkalinity. If you eat something wrong, highly toxic, highly oily and spicy, then what will happen? It causes acidity. Stomach मध्ये acidity होते म्हणजे काय होतं? Our stomach consists or contain acid, HCl, which is highly strong. Can't handle it. If you eat bread, खाऊ नका. It will dissolve in the stomach. Such concentrated acid is present in our stomach, concentrated hydrochloric acid. If you eat time to time, will not face acidity, but if you eat oily and Chinese and etc., it causes stomach pain and etc., it causes acidity. Means what? Extra acid is secreted in our stomach. जर वेळेवर खाल्लं नाही, चुकीच्या पद्धतीने खाल्लं, ऑइली खाल्लं, टीव्ही चालू असताना तुम्ही खाल्लं तर तुम्हाला ते डायजेस्ट होत नाही, ॲसिडिटी होते. आपण काय करतो? इनो ऑन करतो. इनो ऑन ॲसिडिटी. व्हॉट इज दॅट? ते काय असतं? इनो खातो म्हणजे काय असतं? इट्स अ बेस. आहे ना चॅप्टर आपला ॲसिड बेस? येस. एक्सेस ऑफ ॲसिड इज न्यूट्रलाइज्ड बाय बेस. It's a magnesium hydroxide, milk of magnesia. So you can eat sodium bicarbonate, which is present in the kitchen only. Kitchen मध्ये ठेवलेलं असतं sodium bicarbonate. That is the base. Excess acid न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण बेस वापरतो. हे सगळं सायन्स आहे. म्हणजे प्रत्येक डेली लाईफमध्ये आपल्याला काय सायन्स आहे समजलं पाहिजे. ओके. आणि डिस्कवर रिसर्च आपलं चालूच असलं पाहिजे. डिस्कवरी म्हणजे काय? जे अस्तित्वात आहे, जे हरवलं आहे ते शोध म्हणजे डिस्कवरी. आपला पेन हरवला म्हणजे आपण शोधून काढला, आपण संशोधन केलं का? ती डिस्कवरी आहे. जे मुळात एक्झिस्ट नाही आहे ते शोधून काढणं म्हणजे त्याला म्हणतो आपण इनोव्हेटिव्ह समथिंग रिसर्च. गॉट इट? साध्या साध्या गोष्टींमध्ये रिसर्च असतं. एका मुलीने काय केलं, एक कस्टर्ड ॲपल म्हणजे आपण म्हणतो सीताफळ फोडलं आणि ठेवलं सायन्स एक्झिबिशनमध्ये ठेवलं आणि एक्सपर्ट्स गेले बघायला हे काय आहे, काय केलं. ते म्हणते माझं ऑब्झर्वेशन आहे, दिस इज माय ऑब्झर्वेशन इज दॅट सीताफळाला मुंगी लागत नाही किंवा हाऊस फ्लाय त्याच्यावर बसत नाही. रिसर्च, हर ऑब्झर्वेशन इज देअर. गॉट इट? अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं नॉलेज किंवा आपलं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. गॉट इट? हॅव अ नाईस डे अँड बेस्ट ऑफ लक ऑन दिस डे.